मित्रांनो, तर फायनली आपल्याला इंडिया चायना बॉर्डरला जाण्यासाठीची जी परवानगी आहे ती परवानगी मिळालेली आहे. निघतोय आता. जाओ जाओ जाओ, मला चढी नाही राय. मित्रांनो, हे ठिकाण पाहताय, हे साधं सुद्धा ठिकाण नाही आहे. तर मित्रांनो, मी आहे आता अरुणाचल प्रदेशमध्ये. माझ्या पाठीमागे हे ठिकाण पाहताय, हे आहे तवांग वॉर मेमोरियल. मित्रांनो, तर ते मगाशी जे बर्फाचे डोंगर आपण खालनं पाहत होतो ना, त्या डोंगरापाशी आलोय मित्रांनो. आणि खालनं तवांग खाली इतक्या खालनं आलोय ना मित्रांनो. तर आलोय वरती, पूर्ण डोंगर चढून वरती आलोय आणि बर्फ दिसायला लागलाय. आणि हवा काय सुटली त्यामुळे हात पार आखडले. तिथं पाहू शकताय बर्फाचे डोंगर चालू व्हायला लागले. हे पाचचो झील म्हणून हे एक ठिकाण आहे, हे लागलंय आपल्याला आता मित्रांनो. तर पूर्ण बर्फ चालू झालाय आता. हे पाहू शकताय बर्फाचे डोंगर आहे. दमाने खाली पाहून चालवायला लागेल मला, नाही तर गाडी स्लिप होऊ शकते मित्रांनो. तर आपण नाही आता आर्मी एरिया क्रॉस केला, म्हणजे आर्मीचे फायरिंग चालू होते, टेस्टिंग ह्याचे तोफांचे. तर तिथं आपल्या महाराष्ट्रातले खूप जण भेटले होते. आता पण तोफ टाकली. तर मित्रांनो, तर मी आहे आता अरुणाचल प्रदेशमधील तवांग या ठिकाणी. तवांग म्हणजे मी आलोय बुमला पास. बोलायला ऑक्सिजन कमी बघा, बुमला पास मित्रांनो. तो बर्फ चालू झालाय, वाव यार. आणि हे पाहू शकताय तुम्ही मित्रांनो, हे पाहताय का बुमला पास. तर मित्रांनो, मी आहे आता इंडिया चायना बॉर्डरला. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आपण आहे तवांगमध्ये. तर तवांगमध्ये आपण निघालो आहे चायना बॉर्डरसाठी. तर काल राहण्याची व्यवस्था अशी झाली होती, इथं पाहू शकता. इथं अशा प्रकारची ही हॉटेल होतं आणि इथं ड्रायव्हर लोकांना झोपण्यासाठी रूम होती. तर अशा प्रकारे इथं ही रूम होतं, त्यामध्ये आपल्याला हे बेड दिलं होतं त्यांनी राहण्यासाठी. 2 रग होते, त्यामुळे मजबूत रग असल्यामुळे काही ही झालं नाही. आणि इथं बाथरूम होतं आट्याचीच, त्यामुळे काय अडचण नाही. सगळं सामान आपलं पॅक झालंय आणि आता आपण निघतोय. चलो सर. असं तो बहुत थंड बहुत आहे ना. चला मित्रांनो, तर गाडी सामान लोड केलंय आणि मेन तर हे स्लिपिंग बॅग बी जुना आहे म्हणून हे जुगाड केलेलं आहे. बघूया तरी तिथं गेल्यावर सामान ही काढल्यानंतर व्यवस्थित अजून बांधू. बर्फा जर स्नोफॉल होत असला तर अशा प्रकारे एकदम चकाचक फोटो येतो. एक फोटो काढतो इथं. हर हर महादेव मित्रांनो, मी आहे तवांगमध्ये. आणि काल नाही तवांगमध्ये मी आलो होतो आणि टेम्परेचर मायनसमध्ये होतं आणि राहायचा इंतजामच होत नव्हता. तर असं एक हॉटेल होतं. ह्या हॉटेलमध्ये इथं पार्किंगसाठी जागा दिसत होती, म्हणून मी इथं टेंट लावण्यासाठी आलो होतो. म्हणलं इथं येऊन टेंट वगैरे लावा. तर हा भाऊ आहे आजे भाई, ह्यो भाऊ आहे, ह्यो इथे कामाला आहे. तर त्याला विचारायला लावू का, तर ते म्हणला मालकांना विचारतो. तर त्यांनी मालकांना फोन वगैरे लावला. तर हे भैया आजे भाऊ, तर हे सर आहेत आपले, हे हॉटेलचे मालक होते. तर ह्यांना फोन लावला. तर हे म्हणले त्यांना बसून ठेव आणि आजो आप जा इधर आजो, ये धूप आ रही. तर ते ह्यांना फोन लावला. तर हे म्हणले हे गेले होते फुटबॉलची मॅच पाहायला इथं. तर ते म्हणले बसून ठेव, नाही तर टेंट लावाय परमिशन दे. तेवढ्यात त्यांची मिसेस आली आणि त्यांनी मग मला नाही टेंट लावाय जागा वगैरे दाखवली. आणि त्यांच्या मनात काय आलं काय माहिती, हे एवढ्या गाठ्याचा टेंटमध्ये कसा राहणार. मग त्यांनी नाही मला ड्रायव्हर रूममध्ये, इथं पाठीमागं ड्रायव्हर रूम आहे, तिथं राहण्याची व्यवस्था केली. एकदम भारी, एकदम स्वच्छ रूम बिम, अटॅच टॉयलेट होतं. 2 ब्लँकेट होते भाऊ. ते 2 ब्लँकेट नसते तर माझी पार जिरली असती, म्हणजे पार हातपाय वाकडं झालं असतं. तर ह्यांचं धन्यवाद खरंच. क्या बोलोगे भाई आप? आपको तवांग में आइए आप लोग, जो भी आपके व्यूअर्स हैं तवांग में देखने आइए. बहुत सुंदर जगह है. अभी विंटर टाइम में आपको काफ़ी सारा बर्फ़ मिल जाएंगे. और अगर इनकेस आता है तो मेरे स्टे पर ज़रूर स्टे करिए. जितना हो सके अपना बेस्ट सर्विस प्रोवाइड करूँगा. ओके. कहना चाहूँगा. ओके मित्रांनो, तर धन्यवाद सर. जर आज जो लेट हो गया तो आज भी आपको तकलीफ देने आ जाऊंगा मी. ठीक है ओके, कोई दिक्कत नाही. ओके. चला मित्रांनो, तर अशी चांगली माणसं भेटत राहतात. तर ह्यांना भेटून खूप भारी वाटलं. आज या तू बाई. तर ह्यो पण भाऊ चांगला होता. ह्यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले माहिती का. नाही चालू आहे. तर हे लय प्रयत्न केले ह्याने. मालकाला फोन केले, ते मालकांच्या मिसेसला फोन केले, पण ते त्यांचे वडील होते त्यांना फोन केले आणि त्यांनी माझी स्टेची जुगाड केलं. तर धन्यवाद
चलो मिलते हैं शाम को, बाय बाय। मित्रांनो तर गाडी सकाळ सकाळ लई स्ट्रगल करत होती, पहिल्या गिअरमध्ये चालवायला नाही। मित्रांनो तर -डिग्रीमध्ये टेम्परेचर आहे, तर गाडी चालू होती का बघू। 1 2 3 चोक दिलं चालू झाली। चला इंजिन गरम व्हायला टाइम लागते, किती वाजल्या? चलो बाय, निघतोय आता। जाओ जाओ जाओ, मेरा चढ़ ही नहीं रहा है। मित्रांनो तर गाडीत चढा नाही, सकाळ सकाळी इतकी गार पडली। थंडीचा अवघड होते पण। मित्रांनो तर आपण वॉर मेमोरियलला आलोय। काल जे आपण दिलं होतं इथं आर्मी ऑफिसमध्ये परमिशनसाठी, तर तो कागद घेण्यासाठी आलोय। म्हणजे परमिट बनवण्यासाठी दिलं होतं, ते परमिट आज बनवून तयार आहे, तर ते इथनं घ्यायचं आहे मित्रांनो। तर इथं नाही एकदम देशभक्तीपर गाणी लागली होती, त्यामुळे इथं व्हॉइस ओव्हर करतोय, इथं हे सर्व होते। तर काल आपल्याला एक त्यांनी नंबर दिला होता, तो नंबर सांगितला ना, तर त्यांनी लगेच चेक केलं आणि आपलं परमिट भेटलं आणि आपण ते परमिट घेऊन आता ह्याला बुमला पासला जाणार आहे। मित्रांनो तुम्ही देखील येत असाल तर तुम्ही 4 व्हीलरमध्ये जर येत असाल तुम्ही टूर गाईडकडून, तर तुम्हाला काहीच एफर्ट घ्यायची गरज नाही आहे, त्यांचं ते सगळं करत असतात। पण तुम्ही जर सोलो येत असाल, बाईकने येत असाल, तर सगळी प्रोसेस तुम्हालाच करावी लागते। अशा प्रकारे काल तुम्ही पाहिलं मागच्या ब्लॉगमध्ये की आपण कसं परमिट काढलं, तर ते तुम्हाला पाहायचं असेल, ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी जाऊन तो व्हिडिओ नक्की पहा। त्यामध्ये मी परमिट कसं काढलं आहे ते तुम्हाला कळून जाईल मित्रांनो। तर त्यांनी काय केलं, आपल्याकडून मोबाईल नंबर वगैरे घेतला आणि काल तो नंबर मला दिला होता, तो नंबर माझ्या लक्षात होता, त्यामुळं मला परमिट शोधायला लई वेळ लागला नाही। त्या नंबरवर त्यांनी लगेच शोधलं आणि आपल्याला आपलं परमिट दिलं। अशा प्रकारचा आहे मित्रांनो, हा कागद असला तरच तुम्ही इंडिया चायना बॉर्डरला जाऊ शकताय, त्याशिवाय जाऊ शकत नाही आहे। तर चला त्या सरांना थँक्यू म्हणलं ना, आपण निघतोय पुढच्या प्रवासाला। मित्रांनो तवांग वॉर मेमोरियलच्या परिसरामध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं पण खूप मोठं असं स्मारक आहे, हे पाहू शकता। हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचलेले आहेत मित्रांनो, तसं काही नाही आहे। इथं पाहू शकता इतकं मोठं असं स्मारक आहे। तर मित्रांनो हे ठिकाण पाहताय, हे साधं सुद्धा ठिकाण नाही आहे। तर मित्रांनो मी आहे आता अरुणाचल प्रदेशमध्ये, माझ्या पाठीमागे हे ठिकाण पाहताय, हे आहे तवांग वॉर मेमोरियल। तर आपण आहे अरुणाचल प्रदेशमधील तवांग या ठिकाणी। तर 1962मध्ये इंडिया आणि चायनाच्या मध्ये जे युद्ध झालं होतं, त्या युद्धामध्ये जे लोक जवान शहीद झाले होते त्यांच्या
त्यांच्या स्मरणार्थ हे वॉर मेमोरियल बनवलेलं आहे मित्रांनो. आणि त्यांची स्मृती इथं जतन करून ठेवलेली आहे. रोज पाहू शकता परेड चालू आहे. रोज सकाळी त्यांची इथं पूजा अर्चना पण केली जाते. अशा प्रकारचं हे ठिकाण आहे. आणि मित्रांनो हे तवांगमध्ये आलं तर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं पर्यटन स्थळ आहे आणि देशभक्ती स्थळ पण आहे. इथं पाहू शकता पूर्ण एरिया हा आर्मीच्या अंडर आहे. आणि तवांग हे असं शहर आहे इथनं बॉर्डर खूप जवळ आहे, तर तिकडंच आपण जाणार आहे आज. तर अशा प्रकारचे हे तवांग वॉर मेमोरियल आहे. आणि इथं नव्हे प्रत्येक राज्याचे जे मोठे ज्यांनी राज्यामध्ये बदल घडवला आहे त्यांच्या सगळ्यांचा इथं पुतळा आहे मित्रांनो. तर कमान लागली आपल्याला बुमला दौर म्हणून. तर बुमला दौरमधून आता निघालो आता बुमला पाचच्या दिशेने. तर इथनं जवळपास 31 किलोमीटर आहे, 34 किलोमीटर आहे. 34 किलोमीटर जायचे आपल्याला. तर अशा प्रकारे आता बघूया किती वेळ लागतोय. तर गाडी मार खाती सकाळ सकाळ पिकअप घ्यायला असे आहे. ओके चला चढ बघा कशी जाग्यावर. ओके सॉरी सर, मैप तो उधर से दिखा रहा है. दोनों सेम रास्ता निकलेगा. ओके ओके मित्रांनो, तो वन वे होता, पोलिसांनी अडवलं. तर चला म्हणजे समजून सांगितलं त्यांनी, अडवलं नाही. ओके चलो चलते हे मित्रांनो. तर आपण बुमला पासकडे निघालोय आणि आपल्याला नाही वे वाटतच असे म्हणजे वरती थोडं आलं तवांगच्या की बर्फाचे डोंगर दिसायला लागले बघा. एवढा पाहिजे असा बर्फ नाही पडला अजून. फेब्रुवारीमध्ये लय बर्फ असतो इथं. फेब्रुवारीमध्ये तवांगमध्ये पण पूर्ण बर्फ असतो. चला आपल्याला आता माधुरी लेक अजून बरेच 2-4 पॉईंट लागणार आहेत वाटत. तिथं स्नो पण आहे. बघूया काय होतंय आपलं नक्की स्नोमध्ये. मित्रांनो तो व्ह्यू बघा कसला आहे. वाव असं 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 डोंगर चढत 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 त्या डोंगराच्या टॉपला जायचे. मग बर्फाच्या डोंगराला लागणार आहेत आपल्याला. हे सगळं चढून डोंगराच्या टॉपला जायचं त्या दिसतंय का. सगळा रोडच आहे पूर्ण. हे फोर व्हीलरवाले हॉर्न वाजवतात, त्यांना लई गडबड असते. इथं जास्त करून लोक स्वतःची गाडी घेऊन येतच नाही आहे, रेंटल गाडी घेऊन येतात. तर रेंटल 2 व्हीलर आणली तर त्यांना लई प्रॉब्लेम असतात ते बॉर्डरकडे घेऊन जायसाठी. तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, आपण आपल्या स्वतःची घेऊन आलो आहे. बघा असं असं फिरत 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 तिकडं वळती जायची. तिकडं टॉपला दिसतंय का माझ्या बोटाच्या तिकडं वळती टॉपला. हां 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 चला. आणि इकडं बघा बर्फाचं डोंगर, म्हणजे तिथं गेले आपल्याला बर्फ चालू होणार आहे तिथनं पुढं. ओके चला. जय हिंद सर. ओके अशा आर्मीच्या गाड्या भेटत राहतात आपल्याला मित्रांनो. तर आता तिथनं तवांग शहर दिसतंय. आपण इतक्या वरती आलोय, तुम्हाला दाखवतो. तिथं खाली होतो आपण तवांगमध्ये, दिसलं का ते तुम्हाला छोटं छोटं. तिथनं वरती आलोय आपण आता आणि अजून लय वरती जायचंय पाहू. चलो मित्रांनो, तर बराच वरती आलोय आपण आता. हां 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 आता त्या मगाशी जे डोंगर दाखवले त्या डोंगराच्या टॉपला पोचलो आपण थोड्या वेळात. पण गार लय लागायला लागले, ऑक्सिजनची कमी असल्यागत वाटायला लागली. हां जागोजागी आर्मी जवान पण भेटतात. ओके चलो मित्रांनो. तर ते मगाशी जे बर्फाचे डोंगर आपण खालनं पाहत होतो ना, त्या डोंगरापाशी आलो आहे मित्रांनो. आणि खालनं तवांग खाली इतक्या खालनं आलो आहे ना, म्हणजे जी डोंगर आपल्याला दिसत होते ते डोंगर सगळे आता बाजूला राहिले. आता त्याच्या वरच्या डोंगरावर चाललो आहे आणि पूर्ण डेंजर असा घाट आहे. ओके चलो. पहिलं की रोज गाडी चालवायला लागते. रोडचा फिरत होय ना, कसलं फिरत फिरत जायचे बघा. आता आपल्याला त्या डोंगरावर जायचे. असं डोंगर क्रॉस करून पलीकडे जायचे. बहुतेक तिथं पुढं डाऊन असेल थोडाफार असं वाटतंय मला, कारण इतक्या टॉपला आलोय आपण.
जवळपास आपण आता 15 किलोमीटरचा चढून आलोय. अजून 2-3 किलोमीटर नाही, 5 किलोमीटर असेल. मित्रांनो, तर आलोय वरती, पूर्ण डोंगर चढून वरती आलोय आणि बर्फ दिसायला लागलाय आणि हवा काय सुटली त्यामुळे हात पार आखडले. तिथं बघू शकताय बर्फाचे डोंगर चालू व्हायला लागले. हे पाचतो झील म्हणून हे एक ठिकाण आहे. हे लागलंय आपल्याला आता. तर पहिलं इकडं बाहेर निघतो मी. गाडी पण लावताना असं चढ बघून लावायला लागतंय, नाही तर गाडी वजन लई एका साईडला कलतंय. अशा प्रकारे आहे. ही पाठीमागं पाहू शकताय झील आहे आणि इथनं बर्फ चालू झालेला आहे. हो, हा लय गारटलं भाऊ, असं वाटतंय ऑक्सिजनची कमी. हा, त्यात मी खाल्लं नाही काय. आता इथं वाय जंक्शन येईल तिथं नाही, आर्मी कॅन्टीन आहे तिथं खाणार आहे, असं नियोजन करून आलेलं आहे. इथं पाहू शकताय बर्फ दिसला का मला. आणि कसं आहे, इथनं पुढं सगळा बर्फाचा प्रवास आहे आपला. ओके मित्रांनो, तर इथं तोफेनी बाल चालल्यात, पाहू शकताय. तोफेची टेस्टिंग चालू आहे. कुठं जाऊन पडतंय काय माहिती आर्मीचं तिकडं. हे आपण ह्या लेक पशी आहे. त्या लेकचं नाव काय, पोचतो लेक का नाम काय आहे सर? पोचतो झील म्हणून मित्रांनो. तर चला, लय फुगीर असतात काय काय. हा हा मित्रांनो, तर पिटीसो लेक आहे हा. तर चला निघतोय इथनं. फायनली एक फोटो घ्यायचा मला. फोटो घेतलाय मी तर ह्याच्यात कॅमेऱ्यात. आता मोबाईल काढत नाही, मोबाईल काढायला नावळायलाच लय टाईम लागतो. तर माझा फोटो ह्याच्यातनं स्क्रीनशॉट काढेल. मित्रांनो, तर इथं आर्मीवाले तोफीची टेस्टिंग करतात, पण हे जाऊन पडतंय कुठं पण ते गोळा बारूद दिसत नाही. फक्त तिथनं दूर निघालेलं दिसतोय, बाकी काही नाही दिसत. ओके, आर्मीवाल्यांनी इथं थांबवलंय आपल्याला. सर जय हिंद, किधर से आप, किधर से, कौन से स्टेट से आप? महाराष्ट्र। बहुत नीचे है क्या? ओके ओके, ये क्या टेस्टिंग चल रही है क्या इधर? बहुत ठंडा है। ओके ओके, इधर अभी कैंटीन किधर है जिधर खाना खा सके? वाई जंक्शन पे है क्या? इनसे बात करते हैं। ओके ओके ओके, चला मित्रांनो इथनं निघतोय. हे सगळे आपले आर्मीतले जे भाऊ होते. चलो सर, चलो जय हिंद सर. चला लय वेळ थांबल्यानंतर निघालोय आता मी इथनं. ओके, लय जण होते महाराष्ट्रातले, पण त्यांचे साहेब होते त्यामुळे तिथं फोटो काढून नव्हते देत. चलो, मेरे हो मेरे तुम के दोना के दोना के दोना. मित्रांनो, तर आपण नाही आता आर्मी एरिया क्रॉस केला, म्हणजे आर्मीचे फायरिंग चालू होते, टेस्टिंग ह्याचे तोफांचे. तर तिथं आपल्या महाराष्ट्रातले खूप जण भेटले होते. आता पण तोफ टाकली, तर त्यामुळं फार लवकर द्यायचं की भाऊ असं. त्यानंतर ना
मित्र त्यांच्याशी बोलणं झालं, सगळी गोळा झाली एकदम. मला पाहून बारा होतं इतक्या गावात. 35 इथं अशी आहे की 35 किलोमीटर जाऊन त्याचा हे पडतंय. गोळा दिसा नाही, काहीच व्हायला नाही. मित्रांनो तर पूर्ण बर्फ चालू झाला आहे आता. हे पाहू शकताय बर्फाचे डोंगर आहे. दमाने खाली पाहून चालवायला लागेल मला, नाही तर गाडी स्लिप होऊ शकते. अशा प्रकारचं आहे. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ जाने जाना. पाहू शकताय बर्फ. रोड असा तेलकट झाल्यागत झालाय, त्यामुळं दमाने चालवायला लागते. घसायला तर फसायला ते असे. मित्रांनो आपण वाय जंक्शनला पोहोचलोय आता आणि इथं कॅन्टीन आहे. तर सेल्फी पॉईंट इथे तर इथं फोटो काढूया. सर कॅन्टीन हाँ बंद है बंद। कहाँ जाना है आपको? मेरे को बुमला जाना है. मैं तो क्या इधर से जाओ. क्या मित्रांनो तर इथं वाय जंक्शन लागतं. एक बुमलाकडे जातं आणि एक इकडं गुरुद्वारा आहे त्या साईडला जातो. तर आपण पहिले बुमलाला चाललोय, मग त्यानंतर आपण माघारी येऊन वाय जंक्शन मधनं इकडून जाणार. इथं कॅन्टीन होतं. मी इथं नाश्ता करायच्या हिशोबाने आलो होतो, पण इथं कॅन्टीन बंद आहे. तर अशा प्रकारे हा बघा कशा प्रकारे घाट चढून जायचं. ओके चला. मित्रांनो हे बघा इथं तळे लेग आहे, हे सगळं गोठलंय. तुम्हाला दाखवतो आता ह्या साईडनी. पाण्याचा तलाव आहे, सगळा गोठलाय, बर्फ झालाय. मित्रांनो आपल्या देशाची आर्मी आहे, त्यांना खरंच सलाम आहे मित्रांनो. जिथं पाण्याचा बर्फ होतो अशा एरियामध्ये ते त्यांचे कॅम्प असतात आणि ते ड्युटी करत असतात मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही असा फिरला तर तुम्हाला देशाबद्दल माहिती मिळत असते, आपल्या जवानांबद्दल माहिती मिळत असते. मित्रांनो आर्मीवाल्यांना काही लोक नावं ठेवतात की फुकटचा पगार खातात, काय खातात. मित्रांनो तुम्ही असं फिरला तर त्यांचं काम कळून येईल मित्रांनो. अशा प्रकारे आहे, एकदम खतरनाक ठिकाणी त्यांची ड्युटी असते. पास हाँ ओके. ओके ओके नहीं इसके मित्रांनो तर आपण काल जे DC ऑफिसमधनं परमिट बनवलं होतं ते परमिट आता इथं चेक झालं मित्रांनो. तर तुम्ही पण येत असाल तर परमिट घेऊनच या. तुम्हाला परमिट नसलं तर इथनंच माघारी जायला लागेल. इथनं अजून 10 किलोमीटर पुढं बुमला पास आहे. तर तिथं गेलं ना मग आपण तुम्हाला दाखवतो इंडिया चायना बॉर्डर कशी आहे. तर इंडिया चायना बॉर्डरला जायचं असेल तर तुमच्याकडं परमिट असणं गरजेचं आहे. तर आपण कालच काढलं होतं, त्यामुळं आपल्या काय अडचण नाही. तर हर हर महादेव मित्रांनो. तर मी आहे आत्ता अरुणाचल प्रदेशमधील तवांग या ठिकाणी. तवांग म्हणजे मी आलोय बुमला पास बोलायला ऑक्सिजन कमी बघा. बुमला पासला आलोय आणि चाललोय आपण इंडिया चायना बॉर्डरला. तर पाहू शकता इथं व्ह्यू पूर्ण बर्फाचा प्रदेश आहे. असं पाहू शकता सगळीकडे बर्फ आहे. इथं पण स्नोफॉल झालेला आहे.
आता बर्फ पाहू शकताय. आता ऊन पडलंय म्हणून इथला बर्फ पागाळलाय. पुढे गेल्यावर अजून बर्फ लागणार आहे, पण बोलायला तकलीफ होती मला. आणि आपली कुठल्या गाडीवालोय मी, पॅशन प्रो गाडीवालोय मित्रांनो. आणि सगळं हे माझं सामान. आणि आपण आलोय आता बुमला पासकट चाललोय भाऊ. रोडला जवळजवळ कोणच नाहीये, एकदम थोड्या थोड्या गाड्या चालल्यात. इथं लोक जास्त येतच नाही. टू व्हीलर तर पाहिलं पण नाहीये इथं. ओके चला मित्रांनो, तुमचा भाऊ इतका आलाय, फॉलो नक्की करा. लांब आलाय. बाय बाय मित्रांनो. तो बर्फ चालू झालाय. वाव यार. आणि हे पाहू शकताय तुम्ही, इथं 2 लेग आहे. एक माधुरी लेग म्हणून आहे आणि एक हे दुसरं लेग आहे. ह्याची एवढी हिस्ट्री मला माहीत नाही आहे, पण एक नंबर ठिकाण आहे भाऊ. हा वाव. कसं आहे व्ह्यू. बर्फ काल परवा जास्त होता, म्हणजे स्नोफॉल चालू होता. आज काही एवढं ऊन पडलंय त्यामुळं काय बर्फ वगैरे एवढा नाही आहे. आपण ह्याला सेला पासलाच पाहिला खरा बर्फ. अशा प्रकारे आहे. वाव. चलो बुमला 6 किलोमीटर. मित्रांनो, तर हे माधुरी लेक नाही आहे. माधुरी लेक आपण वाय जंक्शनला जिथं गेलो होतो ना, तिकडून अपोजिट साईडला जायचं होतं. म्हणजे वाय जंक्शन गुरुद्वाऱ्याच्या साईडला जायचं, तिकडं माधुरी लेक आहे. मला माहीत नव्हतं की माधुरी लेक तिकडे. अशा प्रकारे हे पण एकदम सुंदर लेक होतं मित्रांनो. इतकं भारी दिसत होतं ना. मध्ये महादेवांचं एक मंदिर होतं. मित्रांनो, तर आपल्याला असं सुंदर असं तलाव लागलाय. एक पाहू शकताय तुम्ही. या तलावाचं नाव काय, हे येताना आपण थांबू ह्या तलावाला. त्याला माधुरी लेक पण म्हणतात बहुतेक. हा माधुरी लेक आहे का दुसरा लेक आहे काय माहित नाही. येताना थांबू. येताना बुमला पास. मित्रांनो, तो फायनली पोहोचत आलोय. हो हो बुमलाच्या तिथं कॅन्टीन आहे म्हणत होते, पण कॅन्टीन काही दिसलं नाही मला. काही खाल्लंच नाही मी. पाहू शकता कशा प्रकारचे डोम आहेत.
सर इधर कैंटीन खाना खाने का कैंटीन ऊपरी है क्या? थैंक यू सर. अच्छा नाही हो ये गाडी. ये मित्रांनो थांबगाव गाडी नाही सुचत नाही. आ गया हम बुमला पास भाई. मित्रांनो किती सुंदर तलाव आहे. वाव. हा पाण्याचा कलर बिलर बघा एवढ्या ह्याच्यामध्ये इतका सुंदर तलाव. तर आपल्याला जायचे बुमला पास. वेलकम टू आसाम हिल. बुमला पास 3 किलोमीटर. मित्रांनो तो व्ह्यू एक नंबर आहे सगळा. मित्रांनो तर आलो इथं. तर इथं बुमलाच्या जवळ आल्यावर 100 रुपये एंट्री फी आहे असं म्हणतात. तर बोलून बघूया यांच्याशी आता. सर हेलो सर यार मैं बहुत दिनों से घूम रहा हूँ. ये देखो यात्रा में बहुत जगह मेरे को ऐसे ही छोड़ देते हैं. ये ट्रिपी वगैरह रहती है ना. हाँ तर मित्रांनो अशा प्रकारे आहे. फोटो काढू आपण थांबून. मित्रांनो आता फायनली बुमला पासला. इथं यायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक गाडीचं 100 रुपये चार्ज आहे. आपल्याकडून नाही घेतलं. ओके. आईच्या गावात कसलं थंडी वाजती जाम. काय असे हो 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 ओ जाने जाना ढूंढे तुझे दिवाना. हा 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 एकच गाणं येते मला. मित्रांनो तर फायनली आपण बुमलाला पोचलोय. पहिलं तर पार्किंगला गाडी लावूया कुठंतरी आणि पहिलं खाऊन घेऊया. खाना इज मस्ट. पार्किंग ऊपर वो नहीं है क्या? बाइक पास है वो ऊपर है. पक्की पार्किंग है ना. ओके वहाँ पे लगाओ. ओके ओके. कहाँ के रहने वाले? मैं पुणे महाराष्ट्र. ये गाड़ियों के बीच में नहीं लगा सकते क्या? हाँ हाँ हाँ. अरे लई थंडी. मित्रांनो तर फायनली पोचलोय बुमला पासला. पाहू शकताय बर्फ. इतकं भयंकर थंडी वाजती ना भाऊ काही सांगू शकत नाही. इतकी भयंकर थंडी वाजती इथं. आणि इथं पाहू शकता इथं हा बुमला म्हणून ही आहे. पण पहिलं मला खाऊ द्या. मी सकाळपासून काहीच खाल्लं नाही. गाडी चावी घेतली का पहिली पाहू द्या. लई सामान झालंय माझ्याकडं. ओके थांबा. तर सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. तर पहिलं खायला आलोय तर मॅगी घेतली. 30 रुपयाची मॅगी ऑलरेडी बनवून ठेवलेली असती. लगेच देतात मॅगी. तर मॅगी ही एक खाऊन चांगली लागली तर अजून खातो. नाही तर मोमोज घेतो बघू काय होते. ओके. हर महादेव मित्रांनो. तर आपण फायनली आलोय इंडिया चायना बॉर्डर पाहून. इथनं आतमध्ये असा हा रोड जातोय. हा इंडिया चायना बॉर्डरकडे जातोय. आणि तिथं बॉर्डरची पोस्टिंग आहे. तिथं आपल्याला चायनाचे सैनिक पण पाहायला भेटतात. आपण तिथनं जाऊन आलोय आता. ओके ओके. इधर बा 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 अशा प्रकारे व्हिडिओ काढायला तिथं मना करत होते. तर आलो बरं आपण वरती. तर अशा प्रकारे इकडं तुम्हाला दाखवतो मी. ते इथनं पलीकडं आपल्याला एंट्री करून जायला लागते. आपण जे परमिट बनवलं होतं
आणि इथं ज्यावेळेस इंडिया चायना बॉर्डरची म्हणजे सैनिकांची मिटिंग होती त्यावेळेस इथं इंडियामध्ये इथं आहे आणि तिकडं चायनामध्ये त्या साईडला बनलेलं आहे ऑफिस. इंडियाची बॉर्डर नाही वे ती दिसतंय का, ती वळती महादेवाच्या पिंडीगत तिथनं चालू होती अशीच फिरून येते ह्या टॉपकडून आणि अशी एल शेपमध्ये इथं इकडे येते अशा प्रकारे आहे. आणि अशा प्रकारे इथला परिसर आहे. तर इथं फोटो काढूया 2-4 आणि निघूया खाली रील काढूया. मित्रांनो तर आर्मीवाल्यांनी फोन घेतलेला मोबाईल कॅमेराच घेत नव्हता. मित्रांनो तर आर्मीवाल्यांनी कॅमेरा घेतला होता पर देतच नव्हता. मग पर रडाय आला माहिती का, माझं 10 दिवसाचा ब्लॉग होते त्याच्यात दिला त्यांनी शेवटी. मला रडकुंड आला आता पण मी लई इमोशनल. मित्रांनो फायनली चला आता निघतोय इथनं. मला एक रील काढायची पण भेंडी चलो लई याला काय इथं स्ट्रगल अशा प्रकारे. तर बोमला पास म्हणून आहे बोर्ड, तर तिकडे जाऊन आपण रील काढूया. मित्रांनो तुमच्याकडे 30 सेकंद वेळ असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. तर मित्रांनो मी आहे स्वप्नील देवडे. मी कळत आहे बारामती ते नेपाळ, भूतान, म्यानमार आणि ईशान्य भारत ट्रिप ती पण पॅशन प्रो गाडीवर. त्यातील दिवस आहे आज 57वा. तर 57व्या दिवशी मी आहे आत्ता इंडिया चायना बॉर्डर बुमला पास हे अरुणाचल प्रदेशमधील तवांगपाशी हा पास आहे. तर मित्रांनो आत्ताच मी चायना बॉर्डरला एकदम जवळ जाऊन आलो. चायनाचे सैनिक पण दिसले मला, पण तिथं नाही आहे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. तर इथं पाहू शकताय हा जो पास चाललाय तो चाललाय इंडिया चायना बॉर्डर पाशी आणि इथनं आपल्याला एंट्री करून जायचे आणि तिकडं तिथपर्यंत आपण जाऊ शकतो. आणि ते बॉर्डर लाईन आहे हे पाहू शकता. हे ज्यावेळेस 2 देशांची फ्लॅग मिटिंग होती त्यावेळेस ह्या ठिकाणी आपल्या इंडियाचं ऑफिस आहे. इथं इंडिया चायनाची मिटिंग होती अशा प्रकारचं आहे. तर मित्रांनो लय थंडी. इथं तुम्ही व्ह्यू पहा, जिकडं पाहिजे तिकडं बर्फाचेच पर्वत आहे. आणि अशा ठिकाणी तुमचा भाऊ आलाय. हा एकटा. ती पण भाऊ इथं येणं सोपं नव्हतं. ऑक्सिजनची कमी. तुम्हाला माउंटेन दाखवतो बर्फाची पहिले. मित्रांनो हे पाहताय का बोमला पास. तर मित्रांनो मी आहे आता इंडिया चायना बॉर्डरला. इथंच 1962 साली इंडिया आणि चायनाचं वॉर झालं होतं आणि इथं इंडिया आणि चायनाची सीमा आहे. तर इथनं नाही वे आपल्याला पार सगळ्यात ही अशी सीमा आहे. इथं आपल्याला इंडिया आणि चायनाच्या एकदम जवळ जाता येतं. आपल्याला इथं चायनाचे जवान पण पाहायला भेटतात. ते पाठीमागं पाहू शकता. इथे इंडिया आणि चायनाची सीमा याला बोमला पास म्हणून ओळखलं जातं. ही जागा नाही वे 15,000 ही पाहू शकताय 15,200 फुटावर. मित्रांनो तुमचा भाऊ 15,200 फुटावर आलाय. ती पण आपली पॅशन प्रो गाडी घेऊन आल. तर फॉलो नक्की करा मित्रांनो. लय गार आहे इकडं बघा. नुसतं बर्फाचे डोंगर दिसतात सगळीकडं. चला बाय बाय. ओके मित्रांनो काही भाऊ म्हणतील की तू व्हिडिओ कशाला काढला कॅमेरा घेतोपर्यंत. तर मित्रांनो ज्यावेळेस मी आत गेलो होतो चायना बॉर्डर पाहिला तिथं कॅमेरा अलाउड नव्हता कसला पण, फोटो अलाउड नव्हते. पण तिथं नाही वे जे ब्रीफिंग केलं होतं त्यांनी जी माहिती दिली होती त्यामध्ये सांगितलं होतं की तुम्ही ह्या गेटच्या बाहेर गेलं की तुम्ही तिथं नाही बुमला पास म्हणून लिहिलं आहे. तिथं फोटो वगैरे काढा, व्हिडिओ काढा आणि तुम्ही ते गुगल मॅपला टाका की हे बुमला पास का आलं की आपल्याच लोकांचे फोटो आलं पाहिजे. कारण चायना दावा करते अरुणाचल प्रदेश एरिया आहे हा त्यांचा आहे आणि इंडियाने त्याच्यावर ताबा केलेला आहे. तर अशा प्रकारे त्यामुळे मी व्हिडिओ काढत होतो मित्रांनो. आणि ते ऑफिसर होतं ना त्यांनी माझा कॅमेरा घेतला. कारण मी 2-3 वेळा त्याने मला सांगितलं होतं काढू नको आणि त्यांनी कॅमेरा घेतला आणि मला रडाई कामुळं आलं. कारण माझी त्याच्यात लई दिवसाची मेहनत होती. तिथलेच व्हिडिओ असते ना तर मी काही नसतं म्हणलं, पण माझे तिथं 10 ते 15 दिवसाचे ब्लॉग होते त्यामुळे आले. तर त्यांनी मला नंतर म्हणलं आज जाऊन व्हिडिओ काढा. मित्रांनो झालं गेलं गंगेला मिळालं. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नाही वे माधुरी लेक आहे म्हणून तिकडं जाणार आहे. तिथं जाताना पूर्ण रोडच्या कडेला बर्फ आहे आणि ते लेक पण एकदम भारी आहे. तर पाहूया बर्फात गाडी कसा आहे ती काय होतं आहे ते तुम्हाला पाहायला भेटेलच. तोपर्यंत सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.